नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायजन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण सीईटी 8 फेब्रुवारीसाठी विज्ञान या विषयावर या ठिकाणी आपण टॉप 15 क्वेश्चन या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी सीईटी मध्ये असेच प्रश्न या ठिकाणी काय तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी फर्स्ट, पौधों में बाष्पोत्सर्जन दर के निर्धार के लिए किस यंत्र का उपयोग किया जाता है. म्हणजे या ठिकाणी काय पौधो म्हणजे या ठिकाणी काय झाडासाठी या ठिकाणी बाष्पोत्सर्जनासाठी बाष्प उत्सर्जन दर के निर्धार केले कोणते यंत्र कुठल्या ठिकाणी उपकरण या ठिकाणी तुम्ही वापरता. कुठलं लॅक्टोमीटर, बॅरोमीटर, पोटोमीटर, इनमें से कोई नाही यापैकी कोणते नाही या ठिकाणी दिले. कुठलं पोटोमीटर, कुठला सी ऑप्शन तुमच्या या ठिकाणी काय करेक्ट राहील. पोटोमीटर या ठिकाणी बाष्प उत्सर्जनचा दर मोजण्यासाठी या ठिकाणी तुम्ही यंत्र म्हणजे उपकरण या ठिकाणी वापरता. सी ऑप्शन करेक्ट राहील तुमचा. नेक्स्ट बा, एक हॉर्स पॉवर कितने वॅट के बरोबर होता लक्षात घ्या. म्हणजे काय एक हॉर्स पॉवर म्हणजे किती असतं 746 वॅट एवढ्या या ठिकाणी काय तुमचं असतं लक्षात. किती एक हॉर्स पॉवर म्हणजे या ठिकाणी काय 746 वॅट एवढं तुमचं असतं. म्हणजे बी ऑप्शन तुमच्या ठिकाणी काय करेक्ट राहील. नेक्स्ट बा, पृथ्वी पर सबसे अधिक मात्रा में पाया जाने वाला धातू कौन सा लक्षात घ्या. म्हणजे पृथ्वीवर सर्वात जास्त क्षमतेमध्ये असणारा कोणता धातू आहे. धातू असतात त्यातला धातू कोणता या ठिकाणी विचारले. तांबा, मॅग्नेशियम, अल्युमिनियम आणि इनमें से कोई नाहीये. म्हणजे कुठलं सर्वात जास्त कुठलं असतं अल्युमिनियम असं लक्षात. कुठलं अल्युमिनियम सर्वात जास्त या ठिकाणी काय पृथ्वीवर अधिक मात्रामध्ये सर्वात जास्त क्षमतेमध्ये असं लक्षात. मात्रामध्ये क्षमता बट कुठलं सी तुमच्या ठिकाणी काय करेक्ट उत्तर राहील लक्षात. नेक्स्ट, किस जंतु के आकृती पैर की चप्पल के समान होते लक्षात. म्हणजे आकृती म्हणजे या ठिकाणी काय त्याची प्रतिमा म्हणजे काय असतं लक्षात घ्या. त्याचे जे स्ट्रक्चर असतं लक्षात घ्या. डिझाईन असतं कशा ते पैर म्हणजे पायाच्या चपलीप्रमाणे या ठिकाणी असतं अशा प्रकारे असतं लक्षात घ्या. ते म्हणतात पायाच्या चपलीप्रमाणे या ठिकाणी काय समान. जंतू कोणत्या जंतूचं असतं अमिबा, पॅरामिशियम आणि प्रोटोझोआ इनमें से कोई नाहीये. कोणत्याही लक्षात घ्या. पॅराशियम पॅराशियमच्या ठिकाणी आकृती काय चप्पलच्या बरोबर पायातल्या चप्पलच्या बरोबर या ठिकाणी असते. म्हणजे बी ऑप्शन तुमच्या ठिकाणी करेक्ट राहिले या ठिकाणी. नेक्स्ट, रक्तचाप म्हणजे ब्लड प्रेशर को किस यंत्र के द्वारा मापा जाता लक्षात काय. ब्लड प्रेशरला कोणत्या यंत्र म्हणजे कोणत्या उपकरणाद्वारे या ठिकाणी काय मापा म्हणजे या ठिकाणी काय मोजले जातं लक्षात घ्या. लॅक्टोमीटर, बॅरोमीटर, स्पिग्नोमीटर काय स्पिग्नो मॅनोमीटर. कुठलं करेक्ट येईल तुमच्या ठिकाणी बघा. स्पिग्मो मॅनोमीटर म्हणजे कुठला डी ऑप्शन तुमच्या ठिकाणी काय करेक्ट राहील. कुठला ब्लड प्रेशरसाठी या ठिकाणी मोजण्यासाठी या ठिकाणी हे उपकरण वापरलं जातं या ठिकाणी. नेक्स्ट, शरीर में मांसपेशियों की कुल संख्या किती होती लक्षात घ्या. म्हणजे शरीरामध्ये जे काही मांसपेशी असतात पेशींच्या ठिकाणी एकूण संख्या किती असते या ठिकाणी विचारले. 108 दिले, 405, 639, 720 या ठिकाणी कुठलं 639 म्हणजे सी ऑप्शन तुमच्या ठिकाणी काय करेक्ट राहील लक्षात घ्या. कुठला सी ऑप्शन करेक्ट येईल. नेक्स्ट, निम्न में से कौन सा आहार मानव शरीर में नई ऊतकों की वृद्धि के लिए अत्यावश्यक पोषक तत्व लक्षात. म्हणजे जे काय मानवाच्या शरीरामध्ये जे काय ऊती असतात ऊतीच्या ठिकाणी वृद्धी म्हणजे वाढ करण्यासाठी या ठिकाणी काय कोणते आवश्यक म्हणजे पोषक तत्व असतात. त्यामध्ये पोषक तत्व कोणत्या याच्यामध्ये भेटतात असे कुठलं पालक, पनीर, खट्टे पदार्थ म्हणजे एक आंबट पदार्थ असतात. म्हणजे इनमें से होणे यापैकी कोणते नाही असं ऑप्शन दिलेत. कुठला पनीर मध्ये या ठिकाणी काय ते मानवाच्या म्हणजे मानव शरीरात जे आहार घेतात त्यासाठी या ठिकाणी काय नवी जी ऊती असतात ऊतीसाठी या ठिकाणी काय उतुको की वृद्धी त्याचे काय वाढीसाठी या ठिकाणी पोषक घटक असतात यामध्ये कशामध्ये पनीरमध्ये असतात अशा. तुमचं बी ऑप्शन या ठिकाणी काय करेक्ट येईल लक्षात घ्या. जुन्या प्रश्नावरती सुद्धा त्याचं अनालिसिस करणे तुम्ही या ठिकाणी गरजेचं लक्षात घ्या कोणती एक्झाम असो. कारण ते फॅक्टर अत्यंत महत्वाचे ठरतात आणि जुन्या प्रश्नपत्रे आधारित आपण या ठिकाणी काय केलेत प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. नेक्स्ट, ध्वनि तरंग के संदर्भ में सत्य कथन कौन सा है. ध्वनि तरंग के संदर्भ में सत्य कथन कौन सा है. ध्वनी तरंग म्हणजे ध्वनीची जी काय तरंग असते म्हणजे वेव असतात वेव लेंथ असतात लक्षात काय असतात वेव्हर असतात. ध्वनी तरंग मध्ये कोणतं सत्य बरोबर या ठिकाणी विचारलं प्रश्न सुद्धा वाचताना व्यवस्थित या ठिकाणी वाचलं पाहिजे. ध्वनी तरंग परिवर्तन नहीं हो सकती. ध्वनी तरंग गॅसो में काय द्रुतगामी होते. गॅसच्या संदर्भात या ठिकाणी काय येत नाही त्याचं बघा. ध्वनी की प्रबलता ध्वनी की तरंग की आवृत्ती पर निर्भर करता लक्षात घ्या. आणि दोन्ही मानव किती असतात 15,000 हर्ट्ज की आवृत्ती सुनू शकतात. 15,000 नसून किती असतात 20,000 पर्यंत या ठिकाणी ऐकू शकतात लक्षात. म्हणजे 20 ते 20,000 पर्यंत ऐकू शकतात. त्यामुळे हे सुद्धा तुमच्या ठिकाणी जाईल लक्षात घ्या. परिवर्तित नाही होऊ शकते परिवर्तित होऊ शकतात ध्वनी लक्षात घ्या हे सुद्धा जाईल. गॅसोमे द्रुतगामी होऊ शकते हे सुद्धा या ठिकाणी तुमचं चुकीचं ठरलेलं लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी काय ध्वनी की प्रबलता ध्वनी तरंग की आवृत्ती पर या ठिकाणी निर्भर कर सकता है लक्षात घ्या. पण या ठिकाणी 4 नंबर काय दिसतं लक्षात घ्या. या ठिकाणी 4 नंबर तुमच्या ठिकाणी मानव
काय 15,000 हर्ट्ज तक की आवृत्ती सुन सकता है, म्हणजे 15,000 पर्यंत मध्ये, तक म्हणजे या ठिकाणी पर्यंत काय 15,000 तक म्हणजे पर्यंत म्हणते, म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त किती सांगितलं मी, म्हणजे हे तुमचं बरोबर लक्षात घ्या. डी म्हणजे 20,000 पर्यंत येऊ शकतात, म्हणजे 15,000 किती आलं, 20,000च्या आता झालं ना, मग तुम्ही 15,000 पर्यंत या ठिकाणी आवृत्ती म्हणजे काय ऐकू शकतात लक्षात. म्हणजे किती असतात, 20 पासून ते 20,000 हर्ट्स म्हणजे 15,000 म्हणजे त्याच्यामध्ये झालं लक्षात. म्हणजे मानव एवढीवर आवृत्ती काय ऐकू शकतात, ध्वनी ऐकू शकतात. म्हणजे सी करेक्ट तुमच्या या ठिकाणी येईल लक्षात. बाकी तिने या ठिकाणी काय चुकीचे ठरतात तुमचे. नेक्स्ट बघा, प्रिज्यतम के सतह के सूर्य के प्रकाश के गुजरने की पर्दों के पर 7 रंग दिखाई देते लक्षात घ्या. म्हणजे प्रिझमच्या ठिकाणी काय 7 रंग असतात लक्षात. FIBGYOR कुठला असतात लक्षात घ्या. ट्रिक बघा या ठिकाणी FIBGYOR अशा प्रकारचे 7 रंग असतात लक्षात. जे काही रंग आपण सप्तरंग या ठिकाणी इंद्रधनुष्याचं पाहतो त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला 7 रंगाच्या ठिकाणी विचारले दिखाई देते लक्षात घ्या. ठिकाणी प्रिज्म 7 रंगों के मिश्रण से बना होता है. सूर्य के श्वेत प्रकाश में 7 रंग होते हैं. सूर्य प्रकाश रंगहीन होता है, इनमें से कोई नाही. आता काय सांगितलं मी, सूर्य के श्वेत प्रकाश म्हणजे या ठिकाणी काय सूर्यकिरण जे असतं तुमच्या लक्षात घ्या, कुठलं इंद्रधनुष्य असतं त्याच्यापासून या ठिकाणी काय तुमच्या ठिकाणी इंद्रधनुष्य ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्याला 7 रंग या ठिकाणी हे प्रकारचे पाहायला मिळतं लक्षात प्रिझम मधून. म्हणजे बी तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी राहील. श्वेत प्रकाश हे महत्वाचं लक्षात घ्या, 7 रंग असतात. नेक्स्ट सुमिलित कीजिए. बघा, सिरका, दही, पालक, निंबू या ठिकाणी वेगवेगळे दिलेत, म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये काय असतात, कोणते कंटेंट असतात या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे लक्षात घ्या. कुठले बघा या ठिकाणी सिरकाला कोणते तुमच्या ठिकाणी बघा काय ऍसिटिलिक ऍसिड येईल लक्षात घ्या. कुठलं ऍसिटिक आम्ल आहे लक्षात. कुठलं ऍसिटिलिक आम्ल येईल. दहीला कुठलं आहे तुमचं लॅक्टिक आम्ल येईल दहीला. पालकला कुठले त्याच्यामध्ये ऍक्झेलिक आम्ल. आणि निंबूला कुठलं आहे सिट्रिक म्हणजे काय सायट्रिक ऍसिड असतं त्यामध्ये लक्षात घ्या. कुठलं निंबूमध्ये कुठलं येईल सिट्रिक आम्ल. या ठिकाणी हिंदीमध्ये या ठिकाणी वेगळे शब्द या ठिकाणी त्यांनी वापरले, म्हणजे कुठलं सी तुमच्या या ठिकाणी हे करेक्ट उत्तर आहे. सॉरी. नेक्स्ट बा, विद्यालय में विज्ञान मेले का आयोजन किया जाता है क्योंकि त्यामध्ये काय असतं पहा ठिकाणी बघा, विद्यार्थी को विज्ञान विषय में अच्छे अंक प्राप्त होने की सहायक होता है. विज्ञान मेलेमध्ये जाण्यासाठी काय होतं लक्षात घ्या, अंक प्राप्त होते याचा विषय येणारच नाही लक्षात घ्या. या ठिकाणी चुकतं. विद्यार्थी उच्च शिक्षा के लिए तैयार किया जा सकता है हे सुद्धा येणार नाही. बघा ठिकाणी प्रदर्शन क्षमता मूल्यांकन करने में सहाय होता है. हे सुद्धा विज्ञान में सृजक प्रयोग करने की क्षमता विकास होता है. प्रयोग सतत म्हणतो काय प्रयोग करणे क्षमता विकास होता है. करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहील. म्हणजे विज्ञान मध्ये जर कोणी या ठिकाणी काय होतं पार्टिसिपेट होतात वेगवेगळे विद्यार्थ्यांनी वेगवेगळे या ठिकाणी प्रयोग केलेला असतात लक्षात घ्या. त्याच्या ठिकाणी विज्ञान मेळा या ठिकाणी असतं लक्षात घ्या. 8वी 9वी मध्ये 10वी मध्ये सुद्धा या ठिकाणी बघा तसे प्रकारचे काय होतात एक्झिबिशन या ठिकाणी भरवतात लक्षात घ्या अशा प्रकारचे. नेक्स्ट बघा, चेचक के टीके के खोज करता कोण आहे लक्षात. चेचक के टीकेच्या ठिकाणी का खोज करता कोण आहे विचारले. लुईस पाश्चर, ब्राउन बेल, एडवर्ड जेनर, इनमें से कोई नाही. वेगळे दिले. कुठला एडवर्ड जेनर या ठिकाणी काय लागलं देवीच्या लसीच्या ठिकाणी काय शोध लावला लक्षात घ्या. एडवर्ड जेनर या ठिकाणी देवीच्या लसीच्या ठिकाणी काय शोध लावला लक्षात घ्या. एडवर्ड जेनर. प्रबल आम्ल म्हणजे कुठला असतं लक्षात घ्या. प्रबल आम्ल म्हणजे कुठला असतं. आम्ल या ठिकाणी विचारले. आम्ल आणि कुठलं असतं आम्लारी असतं लक्षात घ्या. आम्ल आणि आम्लारी असतं लक्षात घ्या. या ठिकाणी 0 असतं लक्षात घ्या. अशा प्रकारचं 0 पासून 7 थोडक्यात म्हणलं तर कसं या ठिकाणी 0 पासून 7 पासून या ठिकाणी किती राहतं 14 राहतं लक्षात घ्या. इथून तुम्ही जसं 0 कडे येतात लक्षात त्या ठिकाणी आम्ल प्रमाण जास्त असतं लक्षात घ्या. काय असतं आम्ल प्रमाण या ठिकाणी काय जास्त पाहायला मिळतं. तसं 7 पासून जर 14 कडे जाईल या ठिकाणी काय होतं तुमचं आम्लार या ठिकाणी काय जास्त पाहायला तुम्हाला मिळतं लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी काय 0 आणि 14 या ठिकाणी काय तुमचं या ठिकाणी प्रबल म्हणजे ज्यादा प्रमाण या ठिकाणी काय आम्लाचं लक्षात घ्या. म्हणजे 0 इथं आम्ल विचारलं आम्ल म्हणून 0 लक्षात घ्या. उद्या तुम्हाला आम्लारी जर विचारला या ठिकाणी तर आम्लारीचं किती येईल 14 या ठिकाणी लक्षात घ्या. मग तुम्हाला इथं आम्ल विचारलं म्हणून डी ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. उद्या जर आम्लारी विचारला तर या ठिकाणी काय राहील सर्वात जास्त कुठं राहील 14 या ठिकाणी आम्लारीचं येईल लक्षात घ्या. 14 उत्तर आपलं आम्ल विचारलं ते द्या. आणि ते 7 म्हणजे या ठिकाणी उदासीन असतं लक्षात घ्या. म्हणजे कॉन्स्टंट राहतं हालत नाही तेवढंच राहतं या ठिकाणी. नेक्स्ट या ठिकाणी पक्षियों द्वारा होने वाला परागण क्या कहलाता है. पक्षियों द्वारा होने वाला परागण या ठिकाणी काय होत असलं म्हणजे जुफिली वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिले. त्यामुळे कुठले तुमचं बघा ऍर्निथोफिली कुठले ऍर्निथोफिली या ठिकाणी बी ऑप्शन तुमच्या ठिकाणी 15 बी या ठिकाणी करेक्ट उत्तर राहिले या ठिकाणी.
नेक्स्ट बा, एक शिक्षक के रूप में वैज्ञानिक विधा के लिए सबसे उपयुक्त क्या है? एक शिक्षक के रूप में वैज्ञानिक विधा, वैज्ञानिक या ठिकाणी काय वैज्ञानिकसाठी सगळ्यात उपयुक्त कोणतं या ठिकाणी येईल असं विचार आहे तुम्हाला. बा, विद्यार्थियों को परियोजना देना, अवधारणाओं को स्पष्ट करना, नंतर विद्यार्थियों को अवधारणा से संबंधित गतिविधी देणार लक्षात. हे तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी काय, हे 16 सी तुमच्या ठिकाणी करेक्ट उत्तर राहिलं लक्षात. त्याला काय करणे, अवधारणा से संबंधित त्याला काय गतिविधी या ठिकाणी दिलं लक्षात. त्याला गोष्टीला काय करणे, गती देण्या ठिकाणी गरजेचं आहे, सर्वात महत्वाचा उपयोग ठरेल शिक्षकासाठी. निम्न से कौन सा साप जहरीला नव्हता, म्हणजे ज्यामध्ये विष नसतं. अजगर आलं, किंग कोब्रा, पीट वायपर आला, ब्लॅक मांबा वेगळे दिले. कुठलं, अजगर. अजगर म्हणजे या ठिकाणी लक्षात काय असतं, ते साप जहरीला साप नसतं, फक्त ते गिळण्याचं काम करतं लक्षात घ्या. कुठलं असतं, अजगर असतं. नेक्स्ट, पण तो खतरनाक तरी सुद्धा असतं. बा, एटिझम के संदर्भ में निम्न कथन सत्य लक्षात घ्या. एटिझम संदर्भात निम्न कथन सत्य या ठिकाणी एकच या ठिकाणी कथन बरोबर तुमच्या ठिकाणी आहे बघा. 1 2 3 कुठले येतात, वेगळे ऑप्शन दिलेत. आणि चौथा ऑप्शन कुठला दिलाय, उपरोक्त सभी या ठिकाणी दिलेला लक्षात घ्या. ज्यावेळेस बा या ठिकाणी शरीर के ताप नियंत्रण करताय, एटिझम काय करतं लक्षात घ्या, यह ऊतकों के पुनर्निर्माण में सहायक होता है, यह प्रतिरक्षी के निर्माण को बढ़ावा देता है लक्षात. हे काय करतं या ठिकाणी महत्वाचं, या प्रतिरक्षी के निर्माण को या ठिकाणी काय देतं, बढावा. या ठिकाणी काय करतं, बढावा म्हणजे या ठिकाणी महत्व देतं लक्षात घ्या. कुठलं एटिझम हे कार्य करतं. सी या ठिकाणी करेक्ट उत्तर तुमचं राहील. आटोबा या ठिकाणी. नेक्स्ट, आलू. आलू का वैज्ञानिक नाम काय, काय आळूचं, आलू म्हणजे या ठिकाणी काय तुमचं बटाटे लक्षात. आलू म्हणजे काय ठिकाणी बटाटे येतं. बटाटे वैज्ञानिक नाव या ठिकाणी काय दिले विचार आहे तुम्हाला. कुठले ते, सोलनम ट्युबरोसम. कुठलं येईल, बी या ठिकाणी तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी येईल. आलूचं नाव या ठिकाणी करेक्ट. नेक्स्ट, किस यंत्र के द्वारा ध्वनि ऊर्जा को विद्युत ऊर्जा में रूपांतरित करता येते, म्हणजे ध्वनि ऊर्जेच्या ठिकाणी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर कोणत्या यंत्र उपकरणाद्वारे या ठिकाणी करता लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय करतात, विद्युत ऊर्जेमध्ये या ठिकाणी काय रूपांतर करत असतात त्याचं. तर कुठलेही तुमच्या ठिकाणी बघा, या ठिकाणी बॅटरी येते. कुठलं वेगळं दिले, जनित्र दिलंय, बॅटरी दिले, लॅपटोमीटर दिलंय, कुठलं मायक्रोफोन या ठिकाणी वेगळे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत लक्षात घ्या. तुमचं कुठलेही लक्षात घ्या, मायक्रोफोनद्वारे या ठिकाणी काय होतं, ध्वनी ऊर्जेच्या या ठिकाणी काय होतं, त्याचं विद्युत ऊर्जेत या ठिकाणी काही परिवर्तन होत असतं लक्षात. हे उपकरण वापरतात, म्हणजे कुठलेही 20 ला डी या ठिकाणी करेक्ट उत्तर तुमचं राहिलं लक्षात घ्या. नेक्स्ट, वह यंत्र जो यांत्रिक ऊर्जा को विद्युत ऊर्जा, म्हणजे यांत्रिक ऊर्जेच्या ठिकाणी विद्युत ऊर्जेमध्ये या ठिकाणी काय रूपांतर करतं. कुठं, रेफ्रिजरेटर, डायनोमो, जनित्र, विद्युत मोटर, आणि कुठलं मायक्रोफोन दिलेलं आहे. कुठले जनित्र असलं असेल, म्हणजे डायनोमो जनित्र असतं, त्याचं काय होतं, यंत्र असते. यांत्रिक ऊर्जेच्या या ठिकाणी काय होतं, त्याद्वारे या ठिकाणी काय विद्युत ऊर्जा, म्हणजे या ठिकाणी काय करतं, विद्युत ऊर्जा तयार होते आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी साठवली जाते बॅटरीमध्ये. अशा प्रकारे साठवली जाते यांत्रिक ऊर्जेपासून. अशा प्रकारे गाडीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला 4 व्हीलर मध्ये त्या ठिकाणी अशा गोष्टी पाहायला मिळते. जनित्र म्हणजे बी ऑप्शन तुमच्या ठिकाणी करेक्ट राहील. नेक्स्ट, बर्फ पानी पर तैरता है क्योंकि, बर्फ पानी पर तैरता है क्योंकि, काय कारण लक्षात त्याचे बघा ठिकाणी. बरं, बर्फाच काय असतं लक्षात घ्या, तेव्हा काय असतं, घनता कमी असते. सर्वात महत्वाचं काय महत्वाचं, बर्फाची घनता कमी असते, त्यामुळे काय पाण्यावर तरंगत असतं. बघा, बर्फ तथा पाणी का घनत्व समान होता, समान असतं का, समान असेल तर कसं तरंगणार, कसं तैरता म्हणजे तरंगतं लक्षात, काय वरती तरंगणे. अशा प्रकारचे बर्फ का घनत्व पाणी के घनत्व से ज्यादा होतं लक्षात. बर्फाचं घनत्व ज्यादा असेल का कमी सांगितलं मी, त्यामुळे येणार नाही. बर्फ का घनत्व कम होता लक्षात, मग तुमचं सी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट उत्तर राहिले या ठिकाणी. नेक्स्ट, हायड्रोफोबिया रोग होत आहे, म्हणजे काय होतं हायड्रोफोबियामुळे या ठिकाणी काय लक्षात द्या, म्हणजे पाण्याची भीती आपल्याला वाटते. हायड्रो म्हणजे या ठिकाणी काय पाण्याची भीती वाटते, म्हणजे कसं कुत्रं चावल्यामुळे या ठिकाणी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. बी ऑप्शन तुमच्या या ठिकाणी काय करेक्ट उत्तर राहिले या ठिकाणी. नेक्स्ट, लाल रक्तपेशी आरबीसी का कब्रिस्तान किसे कहा जाता है लक्षात घ्या, म्हणजे काय कब्रिस्तान म्हणजे स्मशानभूमी लक्षात घ्या. कब्रिस्तान म्हणजे काय असतं, स्मशानभूमी कशाला म्हटलं जातं असं विचारले. कुठलं, इकृत आलं, छोटी अंत आलं, पिलिवा मध्ये या ठिकाणी कब्रिस्तान म्हणजे या ठिकाणी काय होतं, आरबीसी मध्ये जाऊन मरतात. सर्वात महत्वाचं म्हणजे काय होतात, मरतात जाऊन. मध्ये या ठिकाणी आरबीसी जाऊन तुम्हाला या ठिकाणी काय जाऊन मरतात, म्हणून त्याला ठिकाणी काय मरतात, म्हणजे ठिकाणी काय दफन होतात, म्हणून त्याला कब्रिस्तान किंवा असं त्याला दफनभूमी असं म्हटलं जातं. पिलिवा आरबीसी झालं. तुमच्या डब्ल्यूबीसी असतात ते कुठलं असतात, डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट ब्लड, म्हणजे पांढऱ्या पेशी असतात, त्यालाच काय म्हटलं जातं, सैनिक पेशी म्हणतात. काय म्हणतात त्याला, सैनिक पेशी सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवा महत्वाचं. नेक्स्ट, फूड अँड माउथ रोग का वाहक केला. फूड अँड माउथ रोग का वाहक, याचं रोगाचं वाहक कुठला आहे, विषाणू, जीवाणू, कुपन, प्रोटोजॉआ, कुठले विषाणू येईल लक्षात. कुठलं विषाणू तुमचं करेक्ट उत्तर येईल लक्षात घ्या याचं. नेक्स्ट,
वरना धदा से ग्रसित एक व्यक्ती किन रंगो की पहचान में असमर्थ, म्हणजे या ठिकाणी काय लक्षात घ्या, वर्णधता एकाने ग्रसित असलेला पीडित असलेला व्यक्ती त्याला रंग ओळखताना कुठल्या या ठिकाणी अडचणी येतात लक्षात घ्या. कुठल्या कुठल्या रंग ओळखताना या ठिकाणी काय त्याला वेगळ्या अडचणी येतात. ते कुठला रंग ओळखताना येतात ते मात्र तुमच्या ठिकाणी बघा. त्याच्यामध्ये लाल आणि हिरवा रंग म्हणजे लाल आणि हरा, लाल आणि हरा म्हणजे लाल आणि हिरवा रंग ओळखण्यात त्याच्यामध्ये काय त्याला अडचणी येतात. मग तुमचं करेक्ट उत्तर कुठलं राहील लक्षात घ्या, सी करेक्ट उत्तर राहील. 27 पहा, टिबिया नामक हड्डी कहा पाया जाता लक्षात घ्या. टिबिया नामक हड्डी म्हणजे टिबिया नामक हड्डी या ठिकाणी कुठं तुम्हाला ठिकाणी आढळते असं का पाया जाता विचारले. टांग, खोपडी, टांग म्हणजे पायामध्ये, खोपडी म्हणजे डोक्यात, हातेली हातावर, गले म्हणजे ठिकाणी गळ्यामध्ये पाहायला मिळते. वेगळे तुम्हाला ऑप्शन दिले कुठले येते का, टांग म्हणजे बघा या ठिकाणी काय टिबिया नामक हड्डी कुठं तुम्हाला टांग म्हणजे ठिकाणी पायामध्ये ठिकाणी पाहायला मिळतील अशा. निम्न में से रासायनिक परिवर्तन नाही लक्षात, कुठलं खालीपैकी निम्न में से रासायनिक परिवर्तन नाहीये. बघा अगरबत्ती जलना, रासायनिक परिवर्तन, अगरबत्ती जलना येते लक्षात, दूध फाटणं, पाणी का बाष्पीभवन होणं, लोहे पर जंग लागणं दिले. कुठलं पाणीचं बाष्पीभवन होणे या ठिकाणी बघा, या ठिकाणी नैसर्गिक प्रक्रिया लक्षात, पाणीचं बाष्पीभवन उन्हावरनुसार ते होते. रासायनिक कुठले, सी 28 सी करेक्ट तुमचं येईल. नेक्स्ट, निम्न में से जल में पूर्णतः घुसनशील पदार्थ आहे लक्षात. जल में पूर्णतः घुसनशील म्हणजे ठिकाणी मिक्स होणारा कुठला असा पदार्थ आहे लक्षात, पूर्ण घुसनशील होणारा, पूर्ण मिक्स होणारा कुठला पदार्थ लक्षात घ्या. चॉक पावडर दिला, सिलिकॉन डायऑक्साईड, चाय पत्ती, ग्लुकोज, कुठलं ग्लुकोज या ठिकाणी काय पूर्ण आपण पाण्यात काय ग्लुकोज टाकून आपण ठिकाणी काय आपण पित असतो लक्षात, त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी आढळतील लक्षात. कुठलं पूर्ण या ठिकाणी मिक्स होणार, कुठला ग्लुकोज या ठिकाणी काय पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होत असतो. पूर्ण वह घटना जिसमें समान आवृत्ति की दो या दो से अधिक तरंगे एक दिशा में एक दूसरे पर अध्यारोपित होते, म्हणजे एक दोषाने काय होतात लक्षात घ्या, वह घटना जिसमें समान आवृत्ति की दो से दो अधिक तरंगे एक ही दिशा में एक दूसरे पर आरोपित, या ठिकाणी काय होतात एक ही दिशा म्हणजे काय, एक ही दिशा में अधिक तरंगे येणार लक्षात. अशा प्रकारे त्यांनी काय सांगले, आरोपित होते और एक नई परिणामी तरंग बनाते, म्हणजे या ठिकाणी काय नवीन तरंग या ठिकाणी काय त्याची बनवते लक्षात घ्या पुढे. म्हणजे कुठली घटना या ठिकाणी सिद्धांत ओळखा सांगले त्यांनी. कुठलं अपवर्तन होतंय, व्यतिरेतन होतंय, काय अध्यारोपण का सिद्धांत. कुठलं करेक्ट आहे तुमचं, व्यतिरेतन, व्यतिकरण होतं लक्षात. व्यतिकरण या ठिकाणी बी करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहिले लक्षात. या व्यतिरेकन मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतील. नेक्स्ट, काली माती किसे कहा जाता है, काली मौत काय म्हणतात, काली मौत किसे कहा जाता है. प्लेग, कॅन्सर, स्क्रबी, गेगा रोग, कुठले तुमच्या ठिकाणी प्लेग, प्लेगला या ठिकाणी काय काली मौत या ठिकाणी असं म्हटलं जातं लक्षात. प्लेग 1897 98 या दरम्यान काय ठिकाणी प्लेगची साथ तुम्हाला ठिकाणी आपल्यामध्ये पाहायला मिळत होते लक्षात घ्या. वायुमंडलीय दाब का मापन किस यंत्र से, वायुमंडलचं दाबाचं मापन कोणत्या यंत्राद्वारे या ठिकाणी काय केलं जातं, लॅक्टोमीटर, व्होल्टमीटर, बॅरोमीटर, काय स्पिग्नो मॅनोमीटर. कुठल्या ठिकाणी बघा बॅरोमीटर, बॅरोमीटरद्वारे या ठिकाणी काय वातावरणीय दाब या ठिकाणी मोजला जातो लक्षात का, कुठं बॅरोमीटरद्वारे या ठिकाणी वातावरण दाब मोजला जातो. त्यालाच काय म्हणतात, वायुमंडलीय दाब असं म्हणतात. नेक्स्ट, सबसे मजबूत प्राकृतिक जंतु कौन सा है, सबसे मजबूत प्राकृतिक जंतु कौन सा है, कौन सा ठिकाणी पटसनील, रेशम, ऊन, इनमें से कोई नहीं, कुठले रेशम तुमच्या ठिकाणी काय करेक्ट उत्तर राहील, बी. निम्नलिखित में से विषमपोषी जीव कौन सा है, निम्नलिखित में से विषमपोषी जीव है लक्षात घ्या. आम का पेट, शैवाल, कवक, शेर या ठिकाणी वेगळे दिलेत लक्षात घ्या. कुठले तुमच्या ठिकाणी शेर, शेर या ठिकाणी काय कुठला विषमपोषी लक्षात, म्हणजे दुसऱ्यावर परपोषी वनस्पती, हा कुठला आहे परपोषी वनस्पती शेर, म्हणजे या ठिकाणी काय तुमचा कुठल्याही लक्षात सिंह येतात तुमच्या बरोबर, ते काय दुसऱ्यावर या ठिकाणी काय असतं तुमचं परपोषी वनस्पती आहे, त्यामुळे या ठिकाणी तुमचं येणार नाही. आम का पेड, शैवाल, कवक या ठिकाणी काय होतं लक्षात, स्वतः अन्न स्वतः बनवतात ते, म्हणजे विषम पोषी कोणचा लक्षात अशा प्रकारे विचार, वेगळं कुठलं आहे. नेक्स्ट, निम्न में से संगीत के स्वरों पर आधारित नियम कौन सा है, संगीत के स्वरों पर आधारित नियम कौन सा है, न्यूटन का अभ्यास नियम, अष्टक नियम, काय फ्लेमिंग के बाह्यात, म्हणजे काय फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम या ठिकाणी विचारले, बाय डायहात असं असते त्यामुळे. कुठले तुमच्या ठिकाणी करेक्ट त्या ठिकाणी अष्टक नियम येते, कुठलं अष्टक नियम या ठिकाणी स्वरों के संगीत के स्वरों पर आधारित अष्टक नियम असते. नेक्स्ट, निम्नलिखित काय खालीपैकी कोणतं बघा, कार्बन मोनोऑक्साइड की विशेषता आहे, त्यामध्ये काय कार्बन मोनोऑक्साइडच्या ठिकाणी विशेषता तुम्हाला विचारली, रंगहीन, गंधहीन,
अत्यंत जहरीला आणि उपरोक्त सवी सर्व या ठिकाणी येतात. कुठले येतात? उपरोक्त सवी या ठिकाणी उत्तर तुमचे येतात. रंगहीन बी येतात, गंधहीन बी येतात आणि अत्यंत जहरीला या ठिकाणी काय जास्त या ठिकाणी हानिकारक असतं. कुठलं? कार्बन मोनॉक्साईड वातावरणामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. जीवाणू की खोज सर्वप्रथम किस वैज्ञानिक किया था? जीवाणूची सर्वप्रथम या ठिकाणी शोध कोणी लावला या ठिकाणी विचारले. कोण? लिवेन हॉक. कोणी केले? लिवेन हॉक यांनी या ठिकाणी काय केले? जीवाणूचा सर्वप्रथम या ठिकाणी वैज्ञानिक शोध त्यांनी लावलेला. उच्च ताप की अवस्था म्हणजे ते काय असतात? हाय प्रेशर आणि काय असतात? लो प्रेशर असं असतात. लक्षात घ्या. हायपोटेन्शन आणि काय असतात? हायपोटेन्शन आणि हायपरटेन्शन असे असतात. बघा हायपरटेन्शन म्हणजे ठिकाणी उच्च ताप म्हणजे कटलेलं, हायपरटेन्शन म्हणजे जादा असतं. लक्षात म्हणजे कुठलं? सी तुमच्या ठिकाणी करेक्ट आहे. हायपोटेन्शन म्हणजे ठिकाणी काय कमी असतो. लक्षात काय? कमी रक्तदाब असतो. लक्षात उच्च रक्तचाप म्हणजे दाब असतो. लक्षात हायपरटेन्शन अशा प्रकारचं असतं. सी करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहील. नेक्स्ट, हमारे मुख में 32 दातों है जिनमें से जिनका सही क्रम कौन सा? लक्षात म्हणजे या ठिकाणी काय 16 दातापासून या ठिकाणी वेगवेगळे दात या ठिकाणी तयार होतात. म्हणजे कुठला असतं? अक्कल दाढेपर्यंत त्या गोष्टी येतात. लक्षात घ्या. बरं, चपटे दात असे वेगवेगळे या ठिकाणी आपल्याला पाहायला दात आपल्या त्यामध्ये पाहायला मिळते. तुम्ही विज्ञान व्यवस्थित वाचलं असेल. लक्षात द्या. कुठले येतात? असे द्या. एक कृदंत येतात म्हणजे 16 दात आपण म्हटलं. ग्रंथक येतात काय? अग्र चवर्णक. नंतर काय? चवर्णक या ठिकाणी म्हणजे हे कुठलं झालं तुमच्या ठिकाणी? हे 16 दात राहिले. लक्षात घे. परत चपटे असतात. नंतर आपण ते चावून खाण्यासाठी बाकी कटला असतात. तुमचे दाडा येतात म्हणतात. नंतर अक्कल दाडा असे वेगळे ठिकाणी का तुम्हाला पाहायला क्रम मिळेल. मग ड करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहील. 40 ला ड करेक्ट उत्तर राहील. 41 बघा. निम्न में से मानव गुणसूत्र, मानवाचं गुणसूत्र कोणतं असतं? त्यामध्ये कुठला असतात बघा? एक्स वाय असतात. कुठला? एक्स वाय मानवामध्ये ऍक्च्युअली असतात. लक्षात द्या. पण याच्यामध्ये काय असतं? लक्षात घ्या. एक्स कोणामध्ये असतात? लक्षात घ्या. स्त्रियामध्ये असतात. कुठले असतात? स्त्रियामध्ये असतात. आणि एक्स वाय कशामध्ये असतात? तुम्हाला या ठिकाणी हे पुरुषामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे मानव म्हटलं तर त्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही आलं. त्यामुळे एक्स आणि वाय दोन्ही येतात. म्हणजे ए आणि बी दोन्ही. म्हणजे कुठलाही 41 ला या ठिकाणी काय? सी या ठिकाणी करेक्ट उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी बघा IUCN का पुरा नाम केलं हे बी सुद्धा काय तुमच्या ठिकाणी एकदम बेसिकचं विचारलं. लॉंग फॉर्म डायरेक्ट तुम्हाला विचारलं. हे तुम्हाला कुठलं सायन्स विषय मध्येच येतं. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हे करेक्ट तुमच्या ठिकाणी राहील. कारण नेचरवर या ठिकाणी लक्षात घ्या. न्यूट्रॉन येणार नाही, न्यूक्लिअर येणार नाही, बाकीच तर येणार नाही. लक्षात घ्या. अशा प्रकारचं इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर येते. लक्षात IUPS नाही. धातु के संदर्भ में निम्न में से गलत में चुकीच्या ठिकाणी कथन कोणत्या ठिकाणी ओळखा? लक्षात धातु में तन्यता का गुण पाया जाता है. त्यामध्ये तन्यता असतं. लक्षात तन्यता लवचिकता या ठिकाणी त्यामध्ये पाहायला तुम्हाला मिळतेच. कुठच्यामध्ये? धातूमध्ये. त्यामुळे तुमचे करेक्ट राहील. धातू का गलनांक येऊ कथवनांक निम्न होता. लक्षात निम्न असतं या ठिकाणी काय असतं? उच्च असतं. लक्षात घ्या. याच्यामध्ये काय उच्च पाहायला मिळते. तुमच्या या ठिकाणी बी चुकीचं आहे. कारण हेच करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहील. लक्षात कुठलं? बी करेक्ट उत्तर त्या ठिकाणी येईल तुमचं. नेक्स्ट बा वर्णाधक व्यक्ति की पहचान क्या होती? लक्षात वर्णाधक व्यक्ति की पहचान क्या है? 44 कुठले तुमचं? जो कुछ रंगों में भेद नहीं पाता म्हणजे रंगामध्ये या ठिकाणी त्याला भेदच कळत नाही. तो उसका वर्णधक या व्यक्तीमध्ये ते येईल. लक्षात कोणता कलर या ठिकाणी ओळखू शकत नाही तो व्यक्ती. सी करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी येईल. सी 45 बघा. वह विटामिन जो एंटीऑक्सीडेंट के रूप में कार्य करता. लक्षात वह विटामिन जो एंटी ऍक्सिडेंट के रूप में या ठिकाणी काय? ऍक्सिडेंट के रूप में काम करता है. कुठलं या ठिकाणी येईल तुमचं? विटामिन A, B कुठलं? AC आणि E. लक्षात कुठं? AC कुठली? AC विटामिन A, C आणि E हे ठिकाणी हे तुमचं करेक्ट या ठिकाणी काय? विटामिन जो अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करेल तुमचं. विटामिन C का रासायनिक नाम क्या? विटामिन C च्या ठिकाणी रासायनिक रेटिनल कशाचा? ए झालं असेल. सीच कुठले तुमच्या ठिकाणी बघा? ऍस्बोरिक ऍसिड. कुठलं? डी करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी ऍस्बोरिक ऍसिड कसं? डी सीचे रासायनिक नाव. मानव आहार नलिका वह भाग जो वसा का पूर्ण रूप से पाचन होता. लक्षात मानव आहार नलिका वह भाग जो या ठिकाणी म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी पचन कुठल्या माणसाचे मोठ्या आतडे असतात, लहान आतडे अशा प्रकारचे वेगळे असतात. लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी मानव आहार नली या ठिकाणी म्हणजे काय असतं? लक्षात घ्या. कसं? लहान आतडे मोठ्या आतडे असते. पूर्ण रूप से पाचन होता. लक्षात घ्या. कोणत्या आतड्यामध्ये पूर्णपणे पचन होतं? कुठले असतात या ठिकाणी बघा? छोटे आतडे जे असतात त्यामध्ये या ठिकाणी काय पूर्णपणे पचन या ठिकाणी त्यामध्ये होत असतं. कार्बोहाइड्रेट पंक्तियों में किस रूप में संचित होता? है कार्बोहाइड्रेट पत्तियों में वसा, अमीनो अम्ल, स्टार्च इनमें से कोई नशे कशामध्ये या ठिकाणी संचित म्हणजे या ठिकाणी साठवलं जातं. कुठलं? स्टारच्या स्वरूपात या ठिकाणी काय ते साठवलं जातं. कुठलं? स्टारच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळेल. सी करेक्ट उत्तर तुमचं ठिकाणी येईल. नेक्स्ट न्यूक्लियॉन के नाम से किसे जाना जाता है? न्यूक्लियन
कोणत्या काय न्यूक्लियन के नाम से कोणाला या ठिकाणी ओळखतात असं विचारायचं. कोणत्याला न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या ठिकाणी हे करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी यालाच काय ते न्यूक्लियन या नावाने या ठिकाणी काय ओळखलं जातं. न्यूक्लियन आणि काय न्यूट्रॉन आणि काय प्रोटॉन. नेक्स्ट लास्ट बाय ठिकाणी केल्विन पैमाने पर जल का हिमांक कितना होता है म्हणजे ठिकाणी केल्विन बघा केल्विन पैमाने पर जल का हिमांक कितना होता है किती या ठिकाणी 273.15 केटी किती सी करेक्ट उत्तर त्या ठिकाणी लागले 273 एवढे काय केल्विनचं तुमचे येते लक्षात करेक्ट मध्ये. जल का हिमांक मध्ये विचार जलचं विचार म्हणजे पाण्यासंदर्भात तुम्हाला या ठिकाणी हिमांक विचारलेलं लक्षात. अशाच प्रकारचे चॅनल कोणी नवीन असेल तर या ठिकाणी काय चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा या ठिकाणी. थँक्यू.